मराठी नववर्षाचे स्वागत आणि गुढीपाडव्याचे औचित्य साधून जळगाव शहर महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच गुरुवारी 19 मार्च रोजी अत्यंत उत्साही वातावरणात गुढी उभारण्यात आली. महापौर दीपमाला काळे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जळगाव महानगरपालिका परिसरात भक्तिमय आणि सांस्कृतिक वातावरण बघायला मिळाले. गुरुवारी सकाळी 10 वाजता महानगरपालिकेच्या मुख्य प्रांगणात महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते विधिवत गुढीपूजन करण्यात आले. यावेळी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, सभागृह नेते नितीन लड्डा यांच्यासह भाजप गटनेते प्रकाश बालानी, शिवसेना गटनेते विष्णू भंगाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते प्रफुल्ल देवकर, नगरसेविका ॲडव्होकेट सुचिता हडा, नगरसेवक पियुष कोल्हे, नगरसेवक निलेश तायडे, सामाजिक कार्यकर्ते मनोज काळे, सामाजिक कार्यकर्ते अतुल बारी, सामाजिक कार्यकर्ते हर्षल मावडे, नगरसेविका सुरेखा तायडे, नगरसेविका पूजा जगताप यांच्यासह यावेळी पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने जळगाव महापालिकेत उपस्थिती होती.